मी नेटवर वाचलेल्या काही लाईन्स आहेत जे मला खूप आवडलेल्या आणि तुम्हाला सगळ्यांना पण आवडतील, आय होप सो. की विचार काय करतोस, काहीतरी करून दाखव. वेळ जाईल निघून, प्रवाहामध्ये तरुण दाखव. लाखो आले आणि गेले बोलून उपदेश सगळे, स्वतः काही नाही केले, फक्त उपदेश दिले. उपदेशाची कडू तू पिऊन तर बघ, सत्याची साथ तू देऊन तर बघ. हीच वेळ आहे योग्य पाऊल पुढे टाकण्याची, काहीतरी करून दाखवण्याची. घाबरू नकोस, निर्णय घे, यश तुझ्याच हातात आहे. Do you guys think there is a better sunset than this? Of course there is. Only if you challenge your boundaries. त्यामुळेच मी आणि माझा एक फ्रेंड आम्ही दोघांनी एक स्पॉन्टेनियस ट्रिप प्लॅन केली टू चेस अ बेटर सनसेट दॅन दिस. कारण तुमच्या बाईचे विचार बोलतात की व्हॉट एव्हर मेक्स यू हॅपी, साफी डोंट स्टॉप डुईंग इट. अँड सो वी डिड अगेन. हे माझ्या फ्रेंडचं बेडरूम आहे. तुम्ही बॅकग्राऊंडला इग्नोर करा, ह्याचं बेडरूम पण माझ्या आयुष्यासारखं इकडं तिकडं पसरलेलं असतं. पण सध्या आपल्याला ह्या बेडरूम पासून आजाद होऊन एक सनसेट पाहिजे आणि एक चांदोली प्लॅन विथ ओल्ड फ्रेंड्स अँड एक ओप्पो F11 टू प्ले विथ. या आय एम ऑल एक्सायटेड. आता 11 वाजलेत आणि सनसेट व्हायचं टायमिंग आहे 6:35 PM. हा, आम्ही लेट आहे पण पूर्ण तयारीत आहे. आणि ब्रोज, जेव्हा मी गाडी चालवतो तेव्हा तुम्हाला तर माहीतच आहे, अपनी तो रफ्तारी अपनी पहचान है. तर कराड पासून चांदोली एक 2 वे रोड आहे आणि रस्त्यात ट्रॅफिक असणं इज अ नॉर्मल थिंग. पण रोड एवढा मोकळा असेल अशी आम्ही अपेक्षा पण केली नव्हती. सुरुवातीला आकाशात ढग आल्यामुळे आम्हाला पाऊस पडतो काय असं वाटत होते. बट लेटर ऑन आम्ही जसे जसे चांदोलीला जायला लागलो तसे तसे नेचर, आय मीन निसर्ग आम्हाला आपले सौंदर्य दाखवू लागला. पण ग्रामीण भाग असल्यामुळे इथे कुठल्याच दुकानात ऑनलाईन ट्रान्झॅक्शनची सुविधा पण नव्हती आणि खूप लेट निघाल्यामुळे आम्हाला सगळ्यांना थोडी भूकही लागली होती. तेवढ्यात आम्ही एका आबांच्या दुकानात थांबलो जिथे ऑनलाईन ट्रान्झॅक्शनची सुविधा होती आणि त्या दुकानातून चिप्स, वेफर्स, चॉकलेट चिक्की आणि पेप्सी खाल्ल्यावर आय थिंक वी आर द रिचेस्ट बॉयज इन द टाउन. प्लॅन तर 56 ते 60 होते पण माझ्या फोनची बॅटरी व्हेरी लो. यू नो हाऊ आय एम विथ माय प्लॅन्स. बट स्टील 30% ऑफ व्लॉग आय कुड शूट फ्रॉम माय फोन अँड रिमेनिंग 70% फ्रॉम माय फोन्स फ्रेंड. आय मीन फ्रॉम माय फ्रेंड्स फोन. सो वी इझिली कंटिन्यू दिस ट्रिप. सो गाईज, चांदोली धरणावर किंवा चांदोली अभयारण्यात जाण्याकरिता 2-3 मार्ग आहेत आणि त्यातला एक मार्ग म्हणजे कराडवरून शेडगेवाडी व तिथून आरळ्यातून सरळ वारणावती असा आहे आणि आम्ही आत्ता आरळा मार्गी चालू आहे. सो गाईज, चांदोलीच्या अलीकडे मंदूर गावात आम्हाला समजले की परवानगी घेऊनच धरण पाण्यासाठी सोडले जाते आणि जर 4 वाजेच्या आत आम्ही जर हा परवानगी फॉर्म घेऊन तिथे पोहोचलो नाही तर आम्हाला वर जायला एंट्री सुद्धा भेटणार नाही. गाईज, 4 वाजायला 10 मिनिट राहिलेत आणि अप्रॉक्सिमेटली इथून डॅम 2 किलोमीटर अंतरावर आहे. आणि तेवढ्यात आम्हाला ह्या काकांकडून असं समजतंय की डॅमवर जाण्यासाठी आम्हाला अजून एका फॉर्मवर साईन घ्यावी लागेल आणि तो फॉर्म इथे नाही तर दुसऱ्या ऑफिसमध्ये आहे. डॅम, मला जर माहित असतं की डॅमवर जायचं पण टायमिंग आहे तर कदाचित आम्ही लवकर निघालो असतो. यू नो हाऊ आय एम विथ माय प्लॅन्स अगेन. आमचे 10 मधले 5 मिनिटं तर इथंच वाया गेले. मग काय, लेस टाइम, बॅड रोड्स, नो वशिला, नो पहचान. जर मित्रांनो तुम्ही माझ्या जागेवर असता तर इथूनच मागे गेला असता. मग काय,
तुम्हाला तर माहीतच आहे किती लेट होऊ देत, अपनी तो रफ्तार ही अपनी ताकत है. सो फायनली वी आर हिअर. तर मित्रांनो, धरणाच्या पायथ्याशी असलेल्या प्रकल्पातून वीज निर्मिती केल्यानंतर बाहेर पडणाऱ्या पाण्याचा सिंचनासाठी वापर होतो. तर मित्रांनो, सह्याद्रीच्या रांगेत एशिया खंडातील क्रमांक 2 चे मातीचे धरण म्हणजेच चांदोली धरण, सुमारे 34 TMS पाणीसाठा असलेले व चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या तोंडाशी असलेले हे धरण निर्मितीपासूनच चर्चेत राहिले आहे. तर चांदोली गावाच्या हद्दीवर असल्यामुळे चांदोली आणि वारणा नदीवर असल्यामुळे वारणा म्हणून हे धरण प्रसिद्ध आहे. नैसर्गिक देणगी लाभलेल्या या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाळ्यात 2500हून अधिक किलोमीटर पाऊस पडतो. मित्रांनो, आपलं आयुष्य हे खूप छोटं आहे आणि त्यापेक्षा पण छोटं आहे ते म्हणजे लोकांचे विचार. तुम्ही तुमचे विचार बदला आणि तुमचा सनसेट बघायचा दृष्टिकोनच बदलून जाईल. आम्ही तर सनसेट मिस केला, पण डू यू थिंक देर इज अ बेटर सनसेट पॉइंट दॅन दिस? ऑफ कोर्स, ओनली इफ व्हॉट एव्हर मेक्स यू हॅपी यू डोंट स्टॉप डुईंग इट. तर भाई लोक, चॅलेंज युअर बाउंड्रीज. आणि इथे काम तर 56 ते 60 आहेत. बिकॉज यू नो हाऊ आय एम विथ माय प्लॅन्स. चांदोली बद्दल अजून सांगायचं म्हणलं तर इथे दुचाकी व 4 चाकी घेऊन धरणाच्या सर्व भागात आरामदायी फिरता येते. येथील डोंगर, दर्या, प्रचंड पाणीसाठा, थंड हवा, शांत व नयनरम्य परिसर पाहून कोणालाही मुक्काम जणू भुरळच पडते. तर मित्रांनो, माझा मामा चांदोलीत इरिगेशनला असल्यामुळे आम्ही लहानपणी प्रत्येक सुट्टीत चांदोलीला यायचो. त्यामुळे इथल्या धरणाशी, जंगलांशी, रस्त्यांशी, इथल्या भागाशी किंवा म्हणायला गेलं तर पूर्ण चांदोलीशीच माझं एक वेगळं कनेक्शन आहे. आणि आज इकडे पुन्हा येऊन मला माझे बालपण आठवले. काश वो दिन फिर से लौट आते और हम फिर से कहते चला मामाच्या गावाला जाऊयात.